हे या एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर आता मी चालली आहे किचनमध्ये ह्यासाठी की आज मम्मीने आणली आहे खूप सारी फिश आणि आम्ही दोघीच आहोत घरी. तर त्यामुळे मी आमच्या दोघींच्या क्वांटिटीप्रमाणे थोडीशी बनवणार आहे. तर मी ते शेअर करेल. सो येस, खूप गरम होतं आहे ना ॲक्च्युली. या गरमीमध्ये किचनमध्ये जाणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. किचनमध्ये AC लावली पाहिजे. विचार करते मी. जाऊ दे, विचार नंतर करूया. आता किचनमध्ये जाऊया. बाय 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 बाय. सो मी तुम्हाला दाखवते मम्मीने किती फिश आणली आहे बीच. सो मम्मीने आणली एवढी सारी फिश. दोघींसाठी एवढी सारी फिश आणून ठेवले. मम्मी कोणती कोणती आहे सांग. ही कोणती आहे? ही कोलबी आहे. ही 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 कोलबी आहे. ही हलवा आहे. आणि बोंबील. आणि छोटी कोणती आहे मम्मी? ही मुशी आहे. ही बोंबील आहे आणि ही मुशी आहे. ओके. मग आता काय काय बनवायचं आहे ते सांग मला. सो ॲक्च्युली माझी मम्मी फिश लवर आहे. प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे. तिला फिश वगैरे खूप जास्त आवडतं आणि ती खूप आवडीने खाते आणि आम्हाला पण खायला देते. मम्मी मम्मी ओय मम्मी बिझी आहे. काय करते? आता हे आम्ही थोडंसं दोघींपुरतंच बनवणार आहे आणि प्रियंका बाकीचं नाही सगळं ना. स्टोअर करून आहे. काय? प्रियंका नाही आहे ना. प्रियंका नाही आहे ॲक्च्युली. कारण तिचा उपास चालू आहे ना प्रियंकाचे. हां, प्रियंकाचे उपवास म्हणजे उपवास नाही बोलता येणार. ती ॲक्च्युली नाही हे खात, म्हणजे नॉनव्हेज जास्त ती खात नाही. चल मग स्टार्ट करूया. ही मुशी आहे. बोंबील आहे. चल मी स्टार्ट करते आता. थांब जरा. ओके. मम्मीचा आज मूड झाला आहे. हे बोंबील आहे. तू एवढं सगळं कशाला आणलंयस पण? एवढं सगळं का आणलंयस? हे हलवा. मी काय विचारते? ही मुशी. एवढं सगळं का आणलंयस? आणलं खायला लागतात ना आपल्याला, तर आणावं लागतं. स्टार्ट करूया. केलं नाही अजून. नाही म्हणजे रेसिपीला स्टार्ट करू का हा, असं? चालेल. ओके. बाय बाय बोल. बाय. थँक्यू. थँक्यू. बाय. सो येस, आता फक्त मी दोघींसाठी ह्यामध्ये फ्राय करण्यासाठी घेते थोडंफार, दोघींची क्वांटिटी. सो बोंबील कॅमेरा जसा ॲडजस्ट होतो तसं मी करते. बोंबील असं प्रॉपर मधून शिजून घेते मी. सिम्पल म्हणजे सगळेच करतात त्या पद्धतीनेच करते. माझं असं स्पेशल काय नाही आहे. बोंबील फ्राय करताना असं प्रॉपर सो येस गाईज, ही एवढी मी मच्छी घेतली फ्राय करण्यासाठी. हे थोडेफार बोंबील घेतले आहेत, सॉरी बोंबील घेतले, प्रॉन्स घेतले आणि ही मच्छी काय बोलले मी विसरले मी नाव. तर हे एवढंसं मी फ्राय करणार आहे. फक्त प्रॉन्स जे आहे ना ते मी डीप फ्राय करणार आहे आणि बोंबील शॅलो फ्राय करणार. बोंबील आणि ही मच्छी शॅलो फ्राय करणार आहे. सो आता आपण मसाला बनवूया. हे सगळं मी ह्याचं मी कदाचित या मच्छीचं मी ग्रेव्ही बनवेल. ह्याचं पाणी प्रॉपर मी काढून घेतलं मच्छीचं. बोंबील जितकं तुम्ही ड्राय ठेवाल तितकं जास्त छान आहे. मला 2 लिंबू लागेल. लेमन नाही, लिंबू लागेल. ॲक्च्युली मला कॅमेरा पकडायलाच कोण नाही आहे. मम्मी बिझी झाली आहे. थोडंसं आले हेल्प करायला आणि मग गेले. मम्मी
ॲक्च्युली मी पूर्ण 2 टाकते, कारण की आम्हाला जास्त आवडतं त्याचा टेस्ट लेमनचा. ठीक आहे. गार्लिक पेस्ट हे मॅरिनेट करून मी ठेवणार आहे. मला नको बोलू. आणि आपले जे नॉर्मल स्पायसेस आहेत तेच टाकते. मम्मी तू मोबाईल पकडू शकतेस, मग मला प्रॉपर दिसेल. आता येऊन काय फायदा? आता आंघोळी केली ना आपण. कशी कुडकुनी काढतेस? मला आवाज असं बोल काय दिसतंय त्याच्या सगळं. मोबाईल लावलाय सपोर्टिव्ह नाहीये. सो हे असं अशा प्रकारे रेडी झालं आहे. तर मी हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते. आणि ह्या मच्छीचं नाव काय ना, ही मच्छी थोडं त्याचं मी हे बनवते, ग्रेव्ही बनवते. म्हणजे नॉर्मल ग्रेव्ही. मी फक्त टॉमॅटो कांदा वगैरे मी ते मसाला वगैरे टाकतात ना, ते वाटण करून तसं काही करणार नाही आहे. फक्त साध्या पद्धतीत. पण ही मच्छी खूप छान होते ॲक्च्युली. ते मी तुम्हाला जरा ठेवते. सो मी आता ग्रेव्हीसाठी फक्त एक कांदा, छोटासा एक टोमॅटो, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि सो चांगली उकळी आली आहे. एकदा चांगली उकळी आल्यानंतर थोडा गॅस लो फ्लेमवर ठेवायचा, जेणेकरून ती मच्छी शिजायला आतून. ठीक आहे. ही मच्छी होईपर्यंत आपण फिश फ्राय करायची आहे, त्याचं रेडी करूया. सो अशा प्रकारे मच्छी झालेली आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला कोणत्याही वाटपाची गरज लागली नाही आहे. आणि मी ह्याच्यामध्ये लास्टला कोथिंबीर टाकून गॅस बंद करून हे आहे. डन. मॅरिनेशनसाठी आपण मॅरिनेशन बोलते त्याला, कोट करायला मच्छीला रवा आणि ह्याचं पीठ, तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर पहिला आपण बोंबील करून घेऊया. तर बोंबील करण्याची एक टेक्निक आहे की मी दिसत नाही आहे मे बी, वेट. तांदळाचं पीठ पहिलं, कारण की ह्याच्याने ना क्रिस्पी होतं. जास्त नाही घेते, थोडंसं घेते. आणि त्याला हे असं त्याला रवा हे करून घ्यायचा, त्याच्यामुळे जास्त क्रिस्पी होऊन जातं. अशा प्रकारे बाकीचं नॉर्मलच करायचं आहे. फक्त बोंबील अशा प्रकारे झाले पाहिजे. फ्राय करताना ह्याचं प्रॉपर कोटिंग असं केलं जातं, असं केलं जातं. आणि ही मच्छी एक झाली. आणि आता जे मी प्रॉन्स करणार आहे, तर हे जे प्रॉन्स आहेत ते मी डीप फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी बेसन वापरणार आहे.
कारण की बेसनने थोडं क्रिस्पीनेस जास्त येतो. तर मी हे डीप फ्राय करायला बेसन वापरते. त्याच्यामध्ये वरून तुम्ही थोडं हळद मीठ वगैरे पण करू शकता. तर हे थोडं मी मिक्स करून घेतो. वेट, प्रॉन्सचं कोटिंग असं झालं पाहिजे. हे आपल्याला डीप फ्राय करायचं आहे, त्यामुळे खायला पण छान लागतं, क्रिस्पी लागतं. चीज आता आपण फ्राय करून घेऊया. सो गाईस, तेल आपलं एकदम चांगलं असं गरम झालेलं आहे. ठीक आहे, तेल गरम झालं तर मी बोंबील टाकते. पॅन थोडा छोटा आहे म्हणून बसतंय का बघते, कारण की आपल्याकडे फक्त 4 पीसेस आहेत. सो मला ॲक्च्युली कॅमेरा पकडायचा प्रॉब्लेम होतो, बाकी काय. सो इथे आपले बोंबील फ्राय झाले आहेत आणि ही वाली कोणती मच्छी आहे विसरूनच जाते मी, ती आता आपण तेलात सोडूया. इथे आपली मच्छी रेडी होते आणि मी इथे बोंबीलचा आस्वाद घेते बिकॉज आय लव बोंबील. वाव, मस्त असं क्रिस्पी झालं. खाताना आवाज आला पाहिजे. वाव, तर तुम्ही बघू शकता इथे उभं राहून राहून मी पूर्ण मच्छी संपवून टाकली आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की किती टेस्टी अशी झाली आहे. येस, त्या मच्छीचं नाव वाटायला हलवा मच्छी आहे आणि ती ऑलमोस्ट होत आली. मी थोडं करपवते कारण की मला आवडतं आणि जास्त क्रिस्पी होऊन जाते. सो आता हे रेडी आहे आणि मला प्रॉन्स डीप फ्राय करायचं आहे, त्यामुळे मी हा छोटासा पॅन घेतला आहे, कारण की ह्याच्यामध्ये जास्त ऑइल जाणार, त्या पॅनमध्ये झालं नसतं. सो आता आपण हे त्यामध्ये डीप फ्राय करून घेऊया प्रॉन्स. ह्याला जास्त काही मसाले लावले नाही आहेत, बट तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. तर अशा प्रकारे माझे हे प्रॉन्स रेडी आहेत. ह्याला आपण प्रॉन्स पकोडे सुद्धा बोलू शकतो. तर हे बाकी जे आहेत ते मी करून घेते फास्ट 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 फास्ट. शेट 2च उरले होते, झाले असते याच्यामध्ये, कोणी नाही. चलो फटाफट करू. सो येस गाईज, अशा प्रकारे माझी सिम्पल अशी घरी ट्राय करू शकतो अशी फिश रेसिपी झालेली आहे आणि ती तुम्हाला आवडल्यास डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच, लव यू, बाय.